नगरपालिकेच्या सत्तेवर कोण बसणार हा प्रश्न आता प्रत्येक उरणकरांच्या चर्चेचा विषय ठरलाय। भाजपने सुसाट वेग घेतला असताना महाविकास आघाडी अद्याप एकमत शोधण्यात गोंधळली आहे। नगराध्यक्षपद महिला राखीव ठरल्याने राजकीय गणित पूर्णपणे बदलले। निवडणुकीची रणशिंगे वाजली असून 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। त्यासह उरणच्या प्रत्येक गल्लीबोळात राजकीय धुरळा उडलाय। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार असून फक्त काही आठवड्यातच उरणच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे। भाजपने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी आपले उमेदवार निश्चित केले असून प्रचार यंत्रणा जोरात सुरू केली आहे। मात्र महाविकास आघाडीत अद्यापही उमेदवार निवडीवर एकमत झालेलं नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी निश्चित केली असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस शेकाप यांच्यात समन्वयाचा तुटवडा स्पष्ट दिसतोय। राजकीय पातळीवर ही विसंगती आघाडीच्या गळ्याला पडलेला फास ठरत आहे। उरण नगरपालिकेत एकूण 10 प्रभागांमधून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे 22 लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत। एकूण 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदारांचे भवितव्य उरणचं राजकीय समीकरण बदलणार आहे। प्रभागनिहाय पाहता प्रत्येक ठिकाणी तोंड ओळख असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे। प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत। महिला राखीव नगराध्यक्ष पदामुळे पक्षांच्या रणनीतीत मोठी उलथापालथ झाली आहे। भाजपकडून सक्षम महिला उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार करण्यात आली असून आघाडी मात्र अजूनही कोणाला पुढे करायचं या मनस्थितीत आहे। यामुळे भाजपला स्पष्ट मानसिक आघाडी मिळाल्याचं मानलं जात आहे। राष्ट्रवादीचा प्रभाव जवळपास शून्यावर तर काँग्रेस आणि शेकापचे अस्तित्व कागदावर एवढेच राहिले। दुसरीकडे भाजपची मोहीम सुसंघटित आणि आक्रमक सुरू आहे। महाड पनवेल नंतर आता उरणमध्येही कमळ फुलणार का हा प्रश्न आता चर्चेत आहे। उरणकरांचे मतच ठरवेल कमळ फुलणार की धनुष्यबाण लागणार लक्षावर। या निवडणुकीत केवळ सत्ता नाही तर उरणच्या विकासाचा मार्ग आणि आगामी 5 वर्षांचा नकाशा ठरणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।